कॉलेजचे लेक्चर सुरू होते. ती हळूच रमेशकडे पाहत होती. रमेश तिला मनापासून आवडत होता. ही भावना व्यक्त कशी करावी हे कळत नव्हते. तिलाही अजून त्याचा अंदाज येत नव्हता. अश्विनीला रमेशला भेटून कधी अभिनंदन करू असे झाले होते. बाहेर अंधारून आले. गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या. कॉलेज लवकर सुटले. तसे मित्र-मैत्रिणींसमवेत दोघेही चौपाटीजवळ समुद्राची मौज-मजा बघण्यास गेले. समुद्राच्या पाण्यातून चालता चालता सर्वजण रमेशचे गाण्यात बक्षीस मिळाले म्हणून अभिनंदन करत एकमेकांचे सेल्फी काढत होते. रमेश प्रत्येकाला बाजूलाच असलेल्या कुल्फीवाल्याकडून कुल्फी देत होता. अश्विनीनेही त्याचे अभिनंदन केले. त्याने दिलेली कुल्फी घेऊन बाजूला सेल्फी काढला. पाऊस जोरदार सुरू झाला तसे सर्वजण पांगले निघून गेलेत. रमेश आणि अश्विनी मागे राहिले. काही करावे दोघांना कळेना. दोघेही पाऊस थांबेल ह्या आशेने भिंतीच्या आडोशाला उभे राहिले. अंधार वाढू लागला. दादरहून शहाडला जायचे म्हणजे गर्दी 2 तास जाणार. दोघेही भिजले होते. कसेबसे पुस्तके, महत्त्वाचे पैशाचे पाकीट, दुकानातून प्लास्टिक पिशवी घेऊन त्यात ठेवून चालू लागले. चालताना दोघांना एकमेकांना खेटत चालावे लागत होते. कारण माणसांची, वाहनांची गर्दी वाढू लागली होती. पदपथ दुकानामुळे गजबजला होता. अश्विनीला स्पर्श हवा हवा वाटत होता. कधी कधी दोघांचे हात एकमेकांना लागून बोटेही आखडत होती. रमेशचा श्वास गरम होऊ लागला. कळत नकळत तोही चालताना अडकत होता. भराभर पुढे चालत होता. अश्विनी गर्दीमुळे कधी कधी मागे राहत होती. सारे अनपेक्षित घडत होते. त्याने अश्विनीकडे या भूमिकेतून पाहिलेच नाही. अश्विनी तशी दिसायला सर्वसाधारण चांगली. अरे थांब रे, किती भराभर चालतोस. अश्विनीने त्याचा हात पकडून थांबवले आणि चालू लागली. अगं किती उशीर झाला आहे. त्यातून पाऊस जोरदार पडत आहे. गाड्यांना गर्दी होईल. रमेश म्हणाला. दोघेही भराभर एकमेकाला खेटत चालू लागली. दोघे स्टेशनवर आलेत. अपेक्षेप्रमाणे गाडीला गर्दी होऊ लागली. गाड्या उशिरा धावत आहेत याची उद्घोषणा होत होती. दोघांचा पास प्रथम श्रेणीचा जरी होता तरी गर्दीमुळे चढणे शक्य होत नव्हते. काय करावे कळत नव्हते. दोघांनी किती पैसे आहेत याचा अंदाज घेत त्यांनी थोडा वेळ थांबून गाडीत चढता येते काय हे बघायचे ठरविले. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. जो आधी घरी जाईल त्यांनी पोचल्याचे कळवायचे ठरवले. अश्विनीला रमेशचा फोन मिळाला याचा आनंद झाला. उशीर होऊ लागला. गाडीत काही चढता येईल असे लक्षण दिसेना. दोघांनी पैशाचा अंदाज घेऊन टॅक्सी घेऊन जितके जाता येईल तितके जायचे ठरवले. ATMमधून रमेशने पैसे काढले. अश्विनीला रमेशचा सहवास मिळेल याचा आनंद वाटला. दोघांनी शेअरिंग टॅक्सीने प्रवास कोण कोण आहेत हे बघून ठरविले. कॉलेज में गई थी तू मने सिखाई ओके. अश्विनीच्या थोबाडात मारत. तू पढाई करे या लफडा करे मारे सब पता होय थारो रिश्तो ने माने. पापा मो वनी प्यार करू. अश्विनीने धाडस करीत म्हटले. प्यार करू. प्यार का अर्थ समझो के छोरा कटे रहे छोरों के काम करे. छोरों पापों ने धंधे देखो वो सब कल्याण में रेवो. अपने रिवाज भाषा अलग है उनके अलग. मारे अपने रिवाज पसंद ने है मारे लास काढवो पसंद ने है. मो मराठी आओ. तिने आपल्या घुंगट, रिवाज आणि चालीरीती बद्दल नापसंती व्यक्त केली.
तो पढ़ाई मा ध्यान दे, मोये रिश्तो मन कही के. वडिलांनी प्रेमाला विरोध केला. अश्विनी ऐकत नाही हे ऐकून वडील संतापले. आईला त्यांनी कडक शब्दात समज देऊन तिला कॉलेजला जाऊ देऊ नकोस. मी तिचे लग्न आपल्या रिवाजाने लावून देईन. तिला घरात कोंडून ठेव अशी कडक समज दिली. आईने ही नो वनी रे बाई हो वनी हाते हो कतो करो मोये मन कही के. आईने आपल्या स्त्रीची वेदना आणि लोक काय म्हणतील हे बोलून दाखविले. त्यांनी अश्विनीला छोरी ते पण ने तो मोथोय कही ने आलो. म्हणजेच मी काही देणार नाही तुला माझ्या घरातले असे समजावले. अश्विनीने तेवढ्याच जिद्दीने थई रो मारे कही ने सावो. काहीच नको म्हणून आपल्या प्रेमावर खंबीर राहिली. इतक्यात रमेश तिच्या जवळ आला तशी ती भानावर आली. त्याने तिचे वडील आई आले आहेत आणि आपल्याला पोलिसांनी बोलावले आहे असे सांगितले. सर्व आत गेले. पोलिसांनी वडिलांना तुमचा विरोध का आहे असे दोघांना विचारले. ये तो हमारे जात के नहीं, हमें पसंद नहीं. बेटी का उमर कितना है वह तो सज्ञान है. वडिलांनी हे ऐकताच आपले काही चालणार नाही हे तोडले. ते गप्प राहिले. पोलिसांनी अश्विनीला विचारले, तुला हे पसंत आहे? तू स्वतःहून लग्न करण्याचा निर्णय घेतलास? तूच यांच्या घरी अपन होऊन आलीस का तुझ्यावर जबरदस्ती झाली? अश्विनीने त्याच्या घरी येऊन राहण्याचा सर्वस्व तिचाच निर्णय आहे. तिचे प्रेम आहे हे कबूल केले. पोलिसांनी रमेशला आणि त्याच्या आईवडिलांना लग्नाबद्दल विचारले असता ही केस बंद झाली. आमच्यावर काही आरोप होणार नसतील तर लग्न लगेच रजिस्टर पद्धतीने करू. वाटल्यास तुम्हाला ही ते सर्टिफिकेट आणून दाखवू असे लिखित कबूल केले. अश्विनी रमेशच्या घरात रुळली. रमेशला नोकरी मिळाली म्हणून वडिलांनी आपल्या एका दुकानाचे रूपांतर आईस्क्रीम स्नॅक कॉर्नर मध्ये केले. सर्वच अश्विनी पाहू लागली. कालांतराने अश्विनीच्या आईवडिलांना आपल्या चुकीची उपरती झाली. काळाप्रमाणे बदलायला हवे. धर्म जात ह्या रूढी तोडायला हव्यात हे कळले. त्यांनी ही नाते स्वीकारून त्यांच्याकडे जाऊन येऊन राहू लागले. वडिलांनी झाल्या प्रकाराची क्षमा मागून जावयाला सोन्याची चेन भेट दिली.